हॅलो हेअर स्टायलिश क्रोने प्रोफेशनल हेअर केअर प्रीमियम ब्रँड मध्ये तुमचे स्वागत आहे। एक असा ब्रँड ज्यामध्ये आहेत हाय क्वालिटी प्रोडक्ट्स तुमच्या क्लायंट्सच्या गरजांनुसार। आज आम्ही घेऊन आलो आहोत क्रोने शाईन बॉन्ड स्ट्रेटन ट्रीटमेंट। ही एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह हेअर ट्रीटमेंट आहे जी स्ट्रेट, स्लीक, फ्रीज फ्री आणि हेल्दी केसांची गॅरंटी देते। हा ट्रिपल प्लेक्स टेक्नॉलॉजीचा रिझल्ट आहे। मॅकेडेमिया ऑइलच्या गुणवत्तेने, क्विनोआ प्रोटीनच्या स्ट्रेंथने आणि जेंटल सल्फेट फ्री बेसने समृद्ध आहे। हा फॉर्म्युला आहे हेअर नर्चरिंग एलिमेंट्सची सिम्फनी। स्ट्रेट, स्लीक, फ्रीज फ्री केस। स्टे ट्यून, कारण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत अशा प्रवासावर जेथे तुमच्या केसांना मिळेल शाईन आणि एलिगन्स। कन्सल्टेशन। सुरुवातीला एक सखोल कन्सल्टेशन घ्या। केसांची केमिकल आणि कलर हिस्ट्री तपासा, तसेच कर्ल पॅटर्न, इलास्टिसिटी आणि पोरोसिटी लेवल तपासा। तुम्ही कॉन्ट्रा इंडिकेशन्स जर असल्यास, जसे की स्कॅल्पची सेन्सिटिव्हिटी, स्क्रॅचेस आणि ब्रुसेस इत्यादीसाठी देखील तपासले पाहिजे। स्टेप 1 हेअर प्रिपरेशन अँड हेअर वॉश। सखोल कन्सल्टेशन नंतर कोणतेही ऑइल किंवा बिल्डअप काढून टाकण्यासाठी क्रोने प्रोफेशनल शाईन बॉन्ड शॅम्पूने केस धुवा। आता टॉवेलने केस कोरडे करा आणि केस 4 सेक्शन मध्ये डिवाइड करा। स्टेप 2 ऍप्लिकेशन ऑफ प्री ट्रीटमेंट स्प्रे। प्री ट्रीटमेंट स्प्रे केसांवर अप्लाय करा, चांगल्या प्रकारे इमल्सिफाय करा आणि धुवू नका। हा स्प्रे पोरोसिटी बॅलन्सर म्हणून काम करतो आणि ड्राय डॅमेज केसांच्या बाबतीत रिड्युसिंग क्रीमची प्रोसेसिंग कंट्रोल करतो। स्टेप 3 ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेटनिंग क्रीम। रिड्युसिंग क्रीमचे 2 व्हेरियंट आहेत, एक माइल्ड आणि दुसरा इंटेन्स। क्लायंटच्या केसांच्या प्रकारानुसार शाईन बॉन्ड स्ट्रेटनिंग रिड्युसिंग क्रीमचा योग्य व्हेरियंट निवडा, जसे की व्हर्जिन, थिक, कर्ली, रेझिस्टन्स केसांसाठी इंटेन्स क्रीम निवडा, तर कलर, फाईन, वेव्ही केसांसाठी माइल्ड क्रीम निवडा। आपल्या मॉडेलचे केस वेव्ही आणि रेझिस्टंट आहेत, त्यामुळे आपण इंटेन्स क्रीम वापरणार आहोत। लो ड्राय केलेल्या केसांवर सेक्शन बाय सेक्शन रिड्युसिंग क्रीम अप्लाय करा। जर केस खूप कर्ली असतील, म्हणजेच कर्ल पॅटर्न 4 किंवा 5 असेल, तर मग स्ट्रेटनिंग क्रीम अप्लाय करण्यापूर्वी केस आयरन करा। क्रीम अप्लाय करण्यास नेहमी नेप एरिया पासून सुरुवात करा। प्रत्येक ऍप्लिकेशन सह आपण केसांना डाऊन फ्लॅट स्मूथ करत असल्याची खात्री करा। स्ट्रेटनिंग क्रीम अप्लाय करताना मुळांपासून 1 सेंटीमीटर गॅप ठेवा, जेणेकरून ते स्कॅल्पला स्पर्श करणार नाही। केस क्लिंग रॅप करा आणि केसांच्या प्रकारानुसार 20 ते 50 मिनिटे प्रोसेस होऊ द्या। कर्ल चेक। केस प्रोसेस झाले आहेत का आणि धुण्यास तयार आहेत का हे समजण्यासाठी कर्ल चेक करा। कर्ल पॅटर्न 90 ते 100% दरम्यान असावा, ज्याप्रमाणे चित्रात दाखवला आहे। व्हर्जिन, थिक आणि रेझिस्टंट केसांसाठी 20 मिनिटात पहिला कर्ल चेक करा, तर फाईन, कलर्ड केसांसाठी 10 ते 15 मिनिटातच कर्ल चेक करा। स्टेप 4 ऍप्लिकेशन ऑफ शाईन बॉन्ड प्लेक्स मास्क। प्रोसेस झाल्यावर केस धुवा आणि शाईन बॉन्ड रिकन्स्ट्रक्टिंग प्लेक्स मास्क अप्लाय करा आणि 3 ते 5 मिनिटे तसाच ठेवा। नंतर व्यवस्थित धुवा आणि केस टॉवेलने कोरडे करा। स्टेप 5 अप्लाय द सीरम। सीरमचे काही पंप्स अप्लाय करा आणि केस सेक्शन बाय सेक्शन ब्लो ड्राय करा आणि नंतर फाईन सेक्शन घेत फ्लॅट आयरन करा। स्टेप 6 फिक्सिंग द शेप। आता शाईन बॉन्ड न्यूट्रलायझर अप्लाय करून बॉन्ड्सना त्यांच्या न्यू पोझिशन मध्ये फ्रीज करण्याची वेळ आली आहे। 1 इंच सेक्शनवर न्यूट्रलायझर अप्लाय करा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा। आता प्लेक्स मास्क अप्लाय करा आणि 5 ते 7 मिनिटे तसेच ठेवा। प्लेक्स मास्क बॉन्ड्सची रिबिल्डिंग करून आणि ब्रेकेज रिड्यूस करून केस स्ट्रॉंग करतो आणि स्मूदन आणि डिटँगल्स करतो। केस व्यवस्थित धुवा आणि टॉवेलने कोरडे करा। आता सीरम अप्लाय करून प्रोसेस पूर्ण करा आणि पॅडल ब्रशने ब्लो ड्राय करा। आफ्टर केअर म्हणून 48 तासांसाठी शॅम्पू केसांना लावू नका।
केस खुले ठेवा आणि आवश्यक असल्यास लूजली बांधा. ट्रीटमेंटचे आयुष्य वाढवण्यासाठी क्रोने प्रोफेशनल शाईन बॉन्ड सल्फेट आणि पॅराबेन फ्री शॅम्पू रेकमेंड करा. तो जेंटली क्लेन्स करून मॉइश्चर रिटेन करतो. आणि हो, लिव्ह इन सिरम अतिरिक्त ग्लॉस आणि मिरर शाईन सह मास्क डीपली नरिश करतो आणि केस ग्लॉसी दिसतात. आम्हाला Instagram वर फॉलो करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.